रामकृष्ण हरी. आंबेगाववरून आलेला आहेत खास आंब्याच्या फोडी. फिरता पारायण ज्ञानेश्वरी सांगता सोहळा आपल्या शिरूर शहरामध्ये संपन्न होत आहेत. त्यासाठी आंबेगाववरून आलेले आहेत आंब्याच्या फोडी. आंबेगाववरून जे खास आंब्याच्या फोडी आलेल्या आहेत त्याचं नियोजन कसं केलेलं आहे आपण गावकऱ्यांकडे जाणून घेऊया. बाबा रामकृष्ण हरी, कशा पद्धतीने नियोजन केलं होतं? गावाने सुद्धा सगळ्यांनी आंबे कापले, जसं घडत तशी देणगी दिली आणि सर्वांच्या उपस्थितीत सर्वांनी आंबे आणले. जसं आपली माऊलीची सेवा घडत तसे आपल्या सप्ताहाकरता आम्ही आंबे पोच केले. महाराजांनी आम्हाला शब्द दिला, तुमच्या गावाचं नाव आंबेगाव आहे, त्यानुसार तुम्ही आंब्याच्या फोडी द्या. म्हणजे आम्ही साखरे आंबेगावून आंबे आपल्या सप्ताहाकरता आणले. म्हणजे निश्चितच आंबेगाव साखरे म्हणजे निश्चितच यांनी आणलेल्या आंब्याची ज्या फोडी त्या साखरेसारख्या गोड असतील. हा, गोडच आहेत, गोड. निश्चितच आज द्वादश आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी या आंबेगाव साखरेच्या जे आमचे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांच्या वतीनं खास करून वारकऱ्यांसाठी आंब्याच्या फोडी आणलेल्या आहेत. मी तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. आणि आपल्याला सुद्धा विनंती करतो की महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सुद्धा अलंकापुरीमध्ये यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.